पुढे पुढे इंग्लिश घरांमधून अधिकाधिक जाण्याचा मला प्रसंग आला आणि लंडनच्या हवेचाही अनुभव यायला लागला. तेव्हा आकाशाच्या या विस्तीर्ण वृक्षाच्या छताखाली दिवसभर पडून राहणे हा काय विलक्षण आनंद आहे याची जाणीव होऊ लागली. इंग्रजाचे घर ही आता दिवसेंदिवस केवळ व्यावहारिक संस्था होऊ लागली आहे. स्वयंपाकघर हे यांत्रिक पाककेंद्र आहे आणि दिवाणखाना हे छोटे टेलिव्हिजन थिएटर झाले आहे. त्यामुळे घराचे घरपण जवळजवळ नष्ट होत आले आहे. यांत्रिक सुधारणा आणि तयार अन्न यामुळे गृहिणींना रांधावाडा उष्टीकाडा फारसे करावे लागत नाही. नवरा आणि बायको दोघांनाही नोकरी करणे जवळजवळ अपरिहार्य आहे. किंबहुना पुरुष आणि स्त्री यातला नैसर्गिक भेद सोडून अन्य भेद उरलाच नाही म्हटले तरी चालेल. ईश्य किंवा अय्या म्हणणारी इंग्रजी स्त्री काही दिवसांनी लंडनच्या म्युझियममध्ये पाहावी लागेल. मुलांना देखील पालकांच्या जबाबदाऱ्या आणि आपले हक्क यांची कायदेशीर जाणीव होऊ लागली आहे. मी लंडनला असताना निष्काळजीपणाने आपला अंगठा दारात चिमटला म्हणून एका सुपुत्राने आपल्या पित्याविरुद्ध खटला भरून कोर्टातून नुकसान भरपाई करून घेतली होती आणि दुसऱ्या एका खटल्यात मुलाला कुठल्या शाळेत पाठवायचे यावर आई आणि बाप यांच्यात भांडण होऊन प्रकरण कोर्टात गेले होते. घर या संस्थेचा आधार जिव्हाळ्यातून उठून कायद्यावर गेल्यामुळे प्रणयाचा काळ हा घर करण्यापूर्वीचा व्हावा ह्यात आश्चर्य नाही. मला अनेक तरुण आणि तरुणी अशाही भेटल्या की ज्यांची लग्ने ठरून 5-5 वर्ष झाली होती, परंतु विशिष्ट तऱ्हेचा फ्लॅट, फ्रीज, TV, वॉशिंग मशीन आणि ठराविक मेकची मोटार गाडी यांची जुळवाजुळव अद्याप होऊ न शकल्यामुळे मंत्राक्षता पडायच्या तशाच राहिल्या होत्या. विवाहोत्तर जीवनापेक्षा विवाहपूर्ण जीवनातच अधिक सौख्य असल्यामुळे की काय कोण जाणे, विवाहित जोडप्यांपेक्षा अविवाहित जोडपीत पाश्चात्य देशात फार आढळतात. त्यातून पुन्हा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हे मला एक न उलगडलेले कोडे आहे. BBCत माझ्या वर्गातले सहकारी कधीकधी आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करीत. मुंबईमध्येही हा शब्दप्रयोग मी आताशा ऐकू लागले आहे. आमच्या वेळी हे नव्हते. जाऊ द्या, या विषयाच्या फार खोलात शिरण्यात अर्थ नाही. स्त्रीविषयक आकर्षण हा फार प्राचीन विषय आहे. आपल्या देशात आपण जरा बेतानेच या विषयावर बोलतो. पाश्चात्य देशातील चीर तरुण राहण्याची स्त्रियांची धडपड पाहिली म्हणजे मात्र कौतुक वाटते. एका बाजूने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून साऱ्या सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय जबाबदाऱ्या उचलणारी नवी स्त्री आढळते, तर दुसऱ्या बाजूने सौंदर्य प्रसाधनांच्या साऱ्या शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करण्याची ह्या स्त्रीची ती सनातन धडपड चालू असते. बसमध्ये दोन्ही मजल्यांवरच्या पाशिंजरांना सांभाळण्याचे कार्य करणारी खंबीर स्त्री, कंडक्टर पोलिसाने जरा अधिक वेळ ट्रॅफिक अडवला की आपल्या गणवेशाच्या खिशातून हळूच ओष्ठशलाका काढून ओठांचे धनुष्य नीट ताणून घेते, किंवा रेल्वे स्टेशनाची बाई गाडी निघून गेली की नव्या केशभूषांच्या नमुने पाहण्यात गढून जाते. कचेऱ्यांमधून तर स्त्रीराज्यच. इकडून तिकडे टनाटन उड्या मारीत पळणाऱ्या चुणचुणीत सेक्रेटरी पोरी कामांचे ढीग उभासीत असतात आणि तेवढ्यात शनिवार रविवार आपल्या प्रियकराबरोबर कुठे जायचे याचे संकेत ठरवीत असतात. एखाद्या विमा कंपनीची मॅनेजर म्हणून काम करणारी बाई देखील दुकानात झगे विकत घेताना आपल्या इथल्या एखाद्या द्वारका काकूंच्या नजरेने वाण आणि पोत तपाशीत असते. अगदी पुरुषी पोशाख करणाऱ्या बायका देखील अशी एखादी पोशाखाची किंवा केश रचनेची गंमत करतात की त्यातून स्त्रीचे ते इमने दिलेले सनातन आव्हान व्यक्त व्हावे.